भाईंदरमधला मराठी माणसाचा मोर्चा मनसेनं हायजॅक केला असं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनसेवर टीका केली आहे। मीरा भाईंदरचं वातावरण राजकीय फायद्यासाठी दूषित केलं जातंय असा त्यांनी आरोप केलाय। मराठी अमराठी वादाची प्रयोगशाळा म्हणून मीरा भाईंदरचा वापर केला जातोय असा प्रताप सरनाईक यांनी आरोप केलाय। मीरा भाईंदरमधल्या मोर्चातून प्रताप सरनाईक यांना आंदोलकांनी हुसकावून लावलेलं होतं। मराठी एकीकरण समितीने तो मोर्चाचं आयोजन केलं होतं, परंतु त्यांना बाजूला सारून मनसे आणि उबाटाच्या लोकांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जे काल त्यांच्याबरोबर मंचावर होते त्या लोकांनी तो मोर्चा हायजॅक केला आणि त्यामुळे त्या मोर्चाचं रूपांतर राजकीय पक्षाच्या एका सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये झालं। मला परवा रात्रीपासून जेव्हा फोन यायला लागले आमच्या कार्यकर्त्यांचे किंवा काही उबाटाच्या, काही मनसेच्या, काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड चालू केली। खरं तर मोर्चा शांतताप्रिय मार्गाने होऊ द्यायचा होता। जसा व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला तसाच हाही मोर्चा झाला असता, शांततेने मोर्चा पूर्ण झाला असता। मीरा भाईंदर हे शांतताप्रिय शहर आहे। त्या मीरा भाईंदर शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची। जेव्हा जैन पर्युषण पर्व असतं त्या काळामध्ये मटण आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करायचं। मराठी अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं, अमराठी लोकांनी बाहेरच्या येऊन काहीतरी वेगळं बोलायचं। त्यामुळे एका शांतताप्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे।